पूर्वीच्या काळी जर आपण विचार केला तर दारू आणि तंबाखूचं व्यसन हे जास्त प्रमाणामध्ये व्हायचं. दारू म्हणजे ती अगदी इंग्लिश लिकर्स असतील, इंडियन मेड फॉरेन लिकर्स असतील, किंवा अगदी देशी दारू, किंवा ग्रामीण भागात शिंदी किंवा ताडी जी म्हणतो आपण, तर त्याचं व्यसन हे खूप जास्त प्रमाणामध्ये पहिले व्हायचं. ते आता पण आहे. मात्र आता काही व्यसनांचा जो फॉर्म आहे तो बदललेला आहे. काही नवीन सबस्टन्सची एंट्री, काही नवीन व्यसनी पदार्थांची जे आगमन जे या क्षेत्रामध्ये झालेलं आहे. तंबाखूचं पण जसं पहिले होतं, जसं तंबाखूच्या स्वरूपामध्ये, गुटख्याच्या स्वरूपामध्ये, पान मसाल्याच्या स्वरूपामध्ये तंबाखूचं व्यसन व्हायचं, किंवा सिगरेट आणि स्मोकिंगच्या स्वरूपामध्ये, बिडीच्या स्वरूपामध्ये तंबाखूचं व्यसन केलं जायचं. तर आता त्याच्यामध्ये पण काही चेंजेस झाले. जसे वेप्स आता मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, ई सिगरेट्स म्हणतो आपण, ते पण त्याच्यामध्ये आजकाल ट्रेंडमध्ये आहे. या ट्रेडिशनल दारू आणि तंबाखू सोबतच आजकाल अंमली पदार्थांचा वापर पण खूप होताना दिसतो, ज्याच्यामध्ये गांजा म्हणजे कॅनॅबिस जे आहे, त्याच्यामध्ये भांग किंवा एक मनुका म्हणून पण पदार्थ मार्केटमध्ये मिळतोय, तर त्याचं पण सेवन मुलं सर्रास करताना दिसत आहे. ओपिओइड्स म्हणजे ओपियम जे पदार्थांचं व्यसन, ज्याच्यामध्ये आज नांदेडमध्ये आपण पाहतो की डोडे ज्याला आपण म्हणतो, तर त्याचं व्यसन, किंवा एक ब्राऊन शुगर म्हणून एक व्यसन आहे, ते पण आजकाल नांदेड सारख्या ठिकाणी पण ते मिळायला लागलेलं आहे.